हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर पहिल्या पार्ट मध्ये मी दाखवलं होतं की आम्ही बाहुबलीचा सेट बघितला, तो दाखवला होता. कारण की जर कंटिन्यू व्हिडिओ केला असता तर तो खूप मोठा झाला असता, तर त्यापेक्षा म्हटलं हा सेपरेट ठेवूया आणि तो बाहुबलीचा सेपरेट करूया. इतका सुंदर होता हा सेट, पण अगदी खूप छान मज्जा आली आम्हाला. फॉरेन स्ट्रीट म्हणून होतं, तर तिथं आम्ही गेलो होतो. अगदी सेम टू सेम होतं. स्ट्रीट म्युझिक म्हणा, सगळं एकदम छान छान होतं आणि बघण्यासारखं होतं. आणि म्युझिक मध्ये ना एकदम भारी वाटत होतं की असं कळतच नव्हतं. बघा, सगळ्यात ही पण इकडे रीना माझी मैत्रीण एन्जॉय करत होती. म्हणजे सगळे एन्जॉय करत होतो आम्ही. आणि आम्हीच काय, सगळीच लोक खूप एन्जॉय करत होते. अशा पद्धतीने खूप छान मजा येत होती. आणि कॉपीराईट येत असल्यामुळे तिथले गाण्यांचा आवाज बंद केला होता. कारण की जर मी गाणे टाकलेले असते, ते जर व्हिडिओ शेअर केले असते तर त्याचं कॉपीराईट येतं. पण खूप ते गाणे ऐकायला खरंच खूप छान वाटत होतं आणि मस्त वाटत होतं. वातावरणच खूप भारी होतं एकदम. म्हणजे सांगण्याच्या पलीकडे एवढं एन्जॉय करत होते. बघा, स्ट्रीट म्हणजे म्युझिक वगैरे चालू होतं, सगळेजण आपले डान्स करत होते. जो तो इतकं बेभान म्हणजे एन्जॉय करत होता ना, काही कशाची फिकीर नाही. ते म्हणतात ना, आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. अगदी सगळे तसे करत होते, तसेच जगत होते. मी बघितलं ना, आता प्रत्येक जण, आपला ग्रुप तर आहेच, पण जिकडे जाणार ना तिकडे पब्लिक सगळी एन्जॉय करत होती. कारण रोजच्या जीवनात प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे. कुणाला घरातलं आहे, कुणाला ऑफिसचं आहे, कुणाला मुलांचं आहे, काही ना काही असतं. अशा पद्धतीने आम्ही सगळे सेट बघायचा प्रयत्न करत होतो. सगळे सेट तर बघायला होतच नाही, पण छान वाटत होतं. अगदी सगळे सेट होते. अगदी म्हणजे पोलीस स्टेशनचा वगैरे आम्ही विचार करत होतो कुठलं तरी शूट आपल्याला बघायला मिळावं. पण एका ठिकाणी चालू होतं शूट, लांबून ट्रेन वगैरे दिसत होती, पण आम्ही गाडीत होतो आणि असं जाता येण्यासारखं नव्हतं. पण असं अगदी म्हणजे समोर असं दिसेल असं वाटत होतं, पण काही ते दिसलं नाही. त्याच्यानंतर हा एक व्यक्ती ना, हा जसं करायचा ना तसं समोरच्या पडद्यावरील म्हणजे जे काही होतं, व्यक्ती म्हणा किंवा जे काही कार्टून टाईप होतं, तर ते तसंच करत होतं, सेम टू सेम. काहीतरी त्यांचं टेक्निक असेल. हे बघा, त्याने असं केलं की ते तसं करत होतं, अगदी सेम करत होतं. म्हणजे आश्चर्य वाटत होतं. ही जे ऍक्शन, याच्या पूर्ण ड्रेसला लाईट होते, तर त्यामुळे काहीतरी टेक्निक असेल मे बी. तर अगदी तसंच मजा आली पण ते बघायला खरंच. त्यानंतर परत एक ग्रुप फोटो व्हिडिओ, ते काही मन समाधान होईना आमचं. थकता ना जीव? वाटतंय का थकलेलं? नाही वाटत आहे, कारण खुशी आहे जास्त. दिवसभर म्हणजे सकाळी किती वाजता सुरू केला आपण? 10 वाजता आणि आता वाजले 6. छान वाटलं, सगळं बघायला मिळालं आणि एका दिवसात एवढं कव्हर केलं आपण. त्यानंतर इकडच्या सेटवर आलो ना आम्ही, की अक्षरशः असं वाटत होतं आम्ही साध्या रूम मध्ये होतो, पण पलीकडे डायरेक्ट आम्ही अगदी बोट मध्ये वगैरे दिसत होतो. तर एकदम म्हणजे मॅजिकलच वाटत होतं. आम्हालाच ऍक्टर झाल्यासारखं वाटत होतं. हे बिलकुल म्हणजे खूप अचंबित करणारं होतं. हे पाणी बिणी काही नव्हतं तिथे, हे सगळं डुप्लिकेट आहे, म्हणजे त्यांचे इफेक्ट्स आहेत. आम्ही इकडे होतो आणि पूर्ण रूम होती तिथं, म्हणजे अशी सेट होता त्यांचा. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल की आम्ही समोर इकडे होतो, तर ते तिकडे. तू ये ना इकडे, भारी होतं पण, मज्जा आली बघायला पण. आणि आपल्याला म्हणजे भारी वाटत होतं. भारी ना, बीच वगैरे सगळं दिसत होतं. आणि ऍक्च्युली आम्ही साध्या याच्यामध्ये आरती आरती तुझ्याबरोबर मी पण आले. हे बघ, आपण दिसतोय. बोल की काहीतरी. खरंच किती छान पण आली. फोटो क्लिक कर ना. व्हिडिओ बोलो, कैसा लग रहा है? और इनका पूछो, इनका कैसे लग रहा है? द बॉस. थक गए लेकिन मन भरा नहीं है. मन भरा नहीं, दिल नहीं भरा है. भरेगा नहीं. आता
त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलो. परत एका रूम मध्ये सगळे बसलो आणि परत थोड्या गंमत जम्मत गप्पा वगैरे मारल्या, काय झालं काय नाही तिथं. तर ते सगळ्या गप्पा मारल्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.